तर खूप दिवसांनी बनवणार होते वांगा आणि बटाट्याची मिक्स अशी भाजी. तर ही छोटी छोटी वांगी आहेत गावावरून आणलेली. तर ही काय करायची, वांगे आणि बटाटे आहेत तर ते छोटे छोटे काप करून घ्यायचे, असे छोटे छोटे कट करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये ठेवायचे, जेणेकरून त्याचा कलर जो आहे ना तर तो चेंज होणार नाही. कढई गरम केली, त्यामध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी कढीपत्ता टाकला, कांदा टाकला, भाजल्यावर नंतर आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली, नंतर धने पावडर टाकले आणि नंतर गरम मसाला टाकला आणि छान हलवून घेतला. नंतर त्यामध्ये टाकलं ते म्हणजे वांगा आणि बटाटा कट केलेले आहेत ना तर ते टाकल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी ओतलं, थोडंसं मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. नंतर तरी बघा आत्ताच कशी सुटली ते. झाकण ठेवायचं, थोडं शिजवून द्यायचं. आता हे शिजलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं थोडासा ओबडधोबड असा केलेला शेंगदाण्याचा कूट, तर 2 चमचे टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं, थोडंसं झाकण ठेवायचं. आणि नंतर बघा ही अशी मस्त अशी वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे. आता याच्यावर टाकायची कोथिंबीर आणि छान अशी आपली चमचमीत भाजी तयार झालेली आहे. कलर तर बघू शकता अप्रतिम आलेला आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब